कालच गोकर्णवरनं आलो, लेट आलो, झोप काय पूर्ण झाली नव्हती, त्यामुळे शॉपवरती काय आलो नाही. आणि आज जे काम करायला मी निघालो ते कालच व्हायला पाहिजे होतं, पण ठीक आहे, माझी पण चूक आहे. आणि ज्या एजंटला मी काम दिलं आहे त्याची पण चूक आहे यार. गोकर्णवरनं काय फायनली आपल्या बाईकच्या चासी नंबरसाठी मी आज निघालो आहे. RTO सर्कलला चाललो आहे आता सध्या. तर पहिले इन्स्पेक्शन होतं बाईकचं आणि त्याच्यानंतर आपल्याला नंबर मिळतो. तो नंबर आपल्याला पुन्हा चासीवरती प्रिंट करावा लागतो आणि त्याच्यानंतर पुन्हा एकदा इन्स्पेक्शनसाठी बाईक आणावी लागते. तर आता हे काम मी सगळं स्वतः करणार होतो, या मागच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी बोललो होतो, पण यार हे इतकं किचकट काम आहे ना, तर एजंट थ्रूच केलेलं चांगलं. कारण की मी जर करायला गेलो तर 2-3 वेळा मला स्वतःच अपॉइंटमेंट घेणे आणि हे यामध्ये वेळ जाईल माझा, आणि ते एवढा सगळा वेळ माझ्याकडे नव्हता. त्यामुळं मग मी एजंटलाच काम दिलं. आणि आधी मला भरपूर वेगवेगळ्या एजंटने वेगवेगळे रेट सांगितले, पण मी 4 व्हीलरचं लायसन एका एजंट थ्रू काढलं होतं, त्यालाच हे काम दिलं आहे मी. आणि बस आलो आहे, आपण पोचलो आहे, शॉपच्या जवळच आहे माझ्या. ट्रॅफिक RTO सर्कल. तर आता कुठे कॉल करावं लागेल त्याला. आणि बाईक तुम्हाला घाण दिसत असेल तर आज इन्स्पेक्शनसाठी आणली होती आणि मी ही वापरतच नव्हतो, आपाचीच वापरत होतो, कारण याच्यावरती नंबर नाही आहे, त्यामुळे थोडी मी वापरणं टाळतो. आहेत बघा इथं 4 व्हीलर वगैरे, ज्या पासिंगच्या 4 व्हीलर वगैरे, आता तुम्हाला एकदा दाखवतो जो राऊंड मारून, पासिंगच्या गाड्या वगैरे असतात. तर असे RTO सर्कल, तर असे इथे पासिंग वगैरे चालू असते. हे बघा भरपूर सारे पोलीस वगैरे आहेत इथे. गाडी कुठे लावायची, पुढेच लावूया. तर यस फायनली पोचलो आहे मी इथं. तर एजंट येतो आहे, तो ऑफिसला आहे त्याच्या. आणि ह्या इथं अशा पासिंगसाठी गाड्या थांबलेल्या असतात, रिपासिंगवाल्या वगैरे. आणि इथं बघा RTO ऑफिसर वगैरे थांबलेले आहेत. तर काही नाही, एकदा इन्स्पेक्शन होणार, त्यांची साईन वगैरे होईल फॉर्मवरती, आणि मग नंतर आपल्याला चासी नंबर भेटेल. तो चासी नंबर मला प्रिंट करून आणायचा आहे आणि पुन्हा एकदा इथं इन्स्पेक्शनला यायचं आहे आपल्याला. ठीक आहे, आता एजंटची वाट बघतोय, आला की मग तुम्हाला फॉर्म वगैरे पण दाखवतो. तर यस असा काहीसा फॉर्म आहे. आता भरपूर मोठा फॉर्म आहे हा. बँकेचं पण नाव होतं, ते पण रिमूव्ह करायचं आहे. तर दोन्ही कामं एकत्र करतो आहे आपण. आणि हे आपले नितीन सर, द्वारकामाई मोटर ड्रायव्हिंग स्कूल, PCMCमध्ये जर तुमची काही RTOची कामं असतील तर सरांचा इथं खाली नंबर येईल तुम्हाला स्क्रीनवरती, कॉन्टॅक्ट करा त्यांना, कामं होऊन जातील तुमची. चला येऊ का? करा लवकरच, जायचं मला. चला झालं आपलं काम. काय नाही, फक्त गाडीचं इन्स्पेक्शन, म्हणजे गाडी बघायची होती त्यांना, आणि जो काय आपला इंजिन नंबर आहे गाडीचा, तो इंजिन नंबर ते चेक करत, जेणेकरून म्हणजे व्हेरिफिकेशनसाठी काहीतरी हवं आहे ना प्रूफ त्यांना. तर यस इंजिन नंबर ते बघतात आणि आता ते चासी नंबर प्रोव्हाइड करतील. तो चासी नंबर पुन्हा एकदा आपल्याला कुठेतरी प्रिंट करून आणायचा आहे बाईकवरती, चासीवरती, आणि मग पुन्हा एकदा इन्स्पेक्शन होईल आणि नवीन RC आपल्याला घरी येईल. फायनली झाली प्रोसेस चालू. तर शनिवार रविवार आला होता म्हणून थोडा वेळ लागला. आणि मी सुद्धा गोकर्णाला गेलो होतो. तुम्हाला तर माहितीच आहे की मी नवीन ट्रॅव्हल कंपनी जॉईन केली आहे, ॲज अ ग्रुप लीडर म्हणून मी तिथं काम करतो. फायनली झालं आहे आपलं काम, प्रोसेस तर चालू झाली आहे. आणि अजून एक गोष्ट मला शेअर करावीशी वाटत होती की RTOचं हे जे काय काम आहे ना, हे छोटंसंच काम आहे पण किचकट आहे. पण हे किचकट का वाटतंय माहिती आहे का तुम्हाला? तर RTOच्या कुठल्याही ऑफिशियल वेबसाईटवरती ना ही प्रोसेस त्यांनी आपल्याला सांगितलेली नाही आहे. म्हणजे कदाचित असेलही पण ते इझिली आपल्याला भेटत नाही, त्यामुळे मग आपल्याला ते किचकट वाटतं आणि आपण मग एजंटचा वापर करतो. एजंट थ्रू आपण मग ती कामं पूर्ण करतो. पण ठीक आहे यार, एक दोन पैसे जास्त जातात पण आपल्याला त्रास होत नाही, काम इझिली होऊन जातं आपलं. होप की लवकरच आपली ही सिस्टीम पण चेंज होईल आणि जे काही पूर्ण कामं आहेत RTOची वगैरे किंवा कुठलीही सरकारी कामं आहे त्याची जी काही प्रोसेस आहे ना, ती प्रोसेस कुठंतरी आपल्याला त्यांनी एक्सप्लेन केलेली असेल आणि आपली कामं आपण स्वतः करू शकू. हां चल ना, बाहर ना तू भी. हां
ये देख इसका शूट लेंगे हम आज। ये देख क्या दिखा रहा है? जादू का डंडा है। ए बाहर गुचरू का डंडा। हाँ निकाल दूं? निकाल दूं भाई? निकाल देगा? मेरे को गायब भी मत करना। नहीं करूंगा। मेरे को मत गायब खड़े हो करना। जाओ, इधर आ जाओ। ये गायब करेगा हमको मेरे को। खड़े हो जाओ तो। बाहर 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 बाहर। खड़े हो जाओ। जादू निकाल दूं? ए मारेगा मेरे को। देखो जमीन पे लग लूंगा, हाथ पे लगूंगा, ये मारी कूदूंगा। और ए नीचा बाहर तू। चार गुचरू ना मैं देखो। वो पहले से हाथ में लगा रखा। भाई कोई आ रहा नहीं है यार। स्टार्ट करना। मजा नहीं आ देखो ना तान ना चम्मक। नाम सुना दो, रवीना टंटन, हेमा मालिनी, पकड़ लो, माधुरी दीक्षित। देखो माधुरी दीक्षित आएगी टावर पे। आई मैं दो चली जाना, आ जाना, आ जा। चल खाली है। देखिए कैसे उसके नीचे डाला तूने। डाल दो। दोनों डाल दिया उसके नीचे। वो बना दो। दोनों डाल दिया उसके नीचे तूने। ये मेरी मुट्ठी वाली गई। मुट्ठी में एक आ गई, दो आ गई, ये तीन। इधर कितनी है? तू उसके पास जा रहे। भाई इधर कितनी है? इधर कितनी है? दो। इधर एक। किधर गए? निकली बेटी गई, उसे रीति कर गई तीनों। एक और देखो, मजा नहीं आया ना? थोड़ा थोड़ा आया, थोड़ा थोड़ा। अरे इसको गायब कर की। वो पहला वाला क्या था ना, वो इधर कुछ तो वो करके दिखा फिर से। एक और देख, ला मुझे रुक जा ऐसा। अरे यार तुम झगड़ा मत करो यार। अरे जल्दी करो, कल पनवेल निकलना है। ट्रिपला गेलो होतो आणि आज 2 दिवसानंतर तब्बल बाईक काढली आणि जशी पार्किंगमधनं गाडी तशी पार्किंगमधून जशी काढली तशी हवा नव्हती. चेक करायला आलो तर यार 2 पंक्चर आहेत. पंक्चर काढतो आता. कुठेतरी राईडला जायचं आणि बाईकला काही झालं नाही असं कधी होतच नाही. प्रत्येक वेळी काय ना काय होतच चालं. 2 पंक्चर निघाले आणि आता चाललो आहे पिंपरीला, कारण की आपल्या सगळ्या ॲक्सेसरीज काढल्या होत्या जेव्हा आपण बाईकची चासी चेंज केली आहे. तर आता त्या सगळ्या ॲक्सेसरीज मला पुन्हा एकदा इन्स्टॉल करायच्या आहे. तर त्यासाठी चालू आहे आता पिंपरीला पुन्हा मोटर्सला जाऊया आणि करूया ॲक्सेसरीज इन्स्टॉल. आणि या व्हिडिओच्या फर्स्ट हाफमध्ये तुम्ही पाहिलं होतं की मी RTOला गेलो होतो गाडीच्या इन्स्पेक्शनसाठी. तर यस अजूनही मला चासी नंबर भेटला नाही, पण यार मला राईड काय थांबवायच्या नाहीत माझ्या. मी चाललो आहे आता उद्या राईडला. तर उद्या होती आहे आपली अष्टविनायक राईड, जी असणार आहे 2 दिवसासाठी. आणि माझ्यासोबत राईडमध्ये आहे विनय आणि श्याम. तर फायनली इन्स्टॉलेशन चालू केले, खोलली आहे गाडी. आणि यस शेजारीसुद्धा आहे बघा, आणले ब्लॅक. भारी वाटतं ना 2-2 हिमालयन एकत्र. हे तर नवीनच आहे. कधी घेतली रे? 2 दिवस. काय नाव तुझं? निखिल कुराड. अरे वा, कॉंग्रॅच्युलेशन बाई. आणि भरपूर जण मला विचारतात की तू गाडीचं काम करतो कुठे. जे काय माझे ॲक्सेसरीज इन्स्टॉलेशन आहे ना, ते मी पुन्हा मोटर्स आहे, पुन्हा स्कूटर्स म्हणून पिंपरीमध्ये दुकान आहे, त्यांच्याकडेच मी सगळ्या ॲक्सेसरीज वगैरे लावत असतो, इन्स्टॉल करत असतो. तर भरपूर मोठं गॅरेज आहे आणि सगळ्या वस्तू एकाच ठिकाणी भेटतात. त्यांच्याकडे ॲक्सेसरीज पण आहेत, हेल्मेट पण आहे आणि जे काय आपल्याला जॅकेट वगैरे रायडिंग गिअर्स हवे ते सुद्धा भेटतात. चला काम करून घेऊ, भरपूर वेळ झाला आहे.
10 मिनटं झाले आणि आत्ता कुठं माझं काम कंप्लीट झालं आहे. अजून मला बाईक वॉश करायची, पूर्ण घाण झाली बाईक. बाई फुल लेट झालं आहे. पण चला, गाडीचं काम तर कंप्लीट झालं. लेट्स गो. अजून मला बाईकमध्ये फ्यूल टाकायचं आहे, बाईक वॉश करायचे काम आहे अजून भरपूर. आणि 7 वाजून गेलेत. आता मला वॉशिंग सेंटर पण ओपन पाहिजे. ठीक आहे, बघूया आता कुठे भेटते वॉशिंग सेंटर ओपन, तिथे करूया काम पूर्ण. चला, पोचतो एकदा शॉपवरती, वॉशिंग सेंटरला पण जातो, गाडी वॉश करतो. पण आता या व्हिडिओमध्ये जास्त काही मी तुम्हाला बोर करत नाही, कारण राईडचा व्हिडिओ असेल तर वेगळीच मजा असते.